कंठे धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश खाला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो खाला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी खाला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल हरि ओम 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 अप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्वा निराकरणमेस्तु तदात्मने निरतेय उपनिषत्सु धर्माः धीमहि सन्तो शान्ति शांति शांति ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ॐ नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायकं चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं वडा बाष्पवारी परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। राधा मेरी मात है, पिता मेरे घनश्याम, इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। विठ्ठल कंठे धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा। भगवान परमेश्वराच्या सेवेसाठी परीक्षित तुल्य तुम्हा सर्व श्रोत्यांच्या श्रवणासाठी व माझ्या अधित अनुवादासाठी गीतलीला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंदनीय प्रातस्मरणीय पूजनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु वारकरी संप्रदायाच्या शिखराला सुंदर शोभून दिसणारे असे कळस स्वरूप तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा कालापर प्रकरणामधील अभंग आहे। आपण सर्व सुज्ञ आहात, प्रबुद्ध आहात, भावाच्या ऐक्य स्तरावरती या ठिकाणी स्थानपन्न आहात। आपण सर्व भगवान परमेश्वराचे अनन्य भक्त आहोत। थोडा ऐकू द्या। भगवान परमेश्वर आपल्यावरती दयाचं छत्र घेऊन उभे आहेत आणि म्हणूनच आपण इथे आहोत। इथं असण्याच्या पाठीमाग फार मोठं पुण्य आहे आणि त्या पुण्याच्या बळावरती आपण जागे झालेले आहोत। जे जागे झालेले असतात तेच आणि तेच फक्त इथे येत असतात। म्हणून जीवनामध्ये जाग तो आहे, भगवान परमात्मा ज्याला जागवत आहे, किंबहुना भगवान परमात्मा ज्याच्यासाठी जाग राहत आहे, असे आपण सर्व आहोत। भगवान परमेश्वर आपल्यावरती नितांत प्रेम करत आहे। अपने अपने छाते पे हाथ रख कर याद करो जरा अपने सद्गुणों को, आप कितने गुणवान हो। याद करो अपने किए को, कितने अच्छे काम हमने किए हैं। आठवा जरा आपल्या जीवनामध्ये किती चांगलं वागलो आपण। भगवान परमेश्वराच्या या सुंदर नगरीमध्ये, सुंदर या जगामध्ये, सुंदर या त्याच्या विश्वामध्ये जगत असताना खरंच आपण सुंदर वागतो का, असं प्रत्येकाने आपल्या आपल्या छातीकडे हात ठेवून विचारायचं। उत्तर जर गोड आलं तर यू आर व्हेरी बेस्ट बॉय, आणि जर सगळं अंधारच असेल, मारो तोडो काटो झोडो फोडणी लगाओ और चुस्की मार के पियो, असं जर काही तुमच्यामध्ये असेल तर माय डिअर उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् बोधत। त्या भगवान परमात्म्याने आपल्याला जाग करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे। आपल्याला सुरक्षा देण्यासाठी अवतार धारण केलेला आहे। त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रेमाचा ओलावा भरण्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्यानं कष्ट सहन केलेला आहे। एखाद्या मूर्तिकारांना आपली मूर्ती सुंदर बनावी यासाठी आपल्या शरीरावरती धूळ चढते का याचा विचार न करता ज्यानं मूर्तीला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला आहे
त्याला विचारा ती मूर्ती त्याच्यासाठी किती स्पेशल आहे। भगवान राम लला की मूर्ति बनाने वाला जो भगवान का भगत है उसको पूछो, राम जी की मूर्ति बनाते समय आपके दिल में कौन था? पैसा था, अपनी प्रिय कोई व्यक्ति थी, या भगवान राम जी थे? तो उनका उत्तर यही होगा, जब से मैंने राम जी का रूप बनाना चाहा तब से मैं खुद राम रूप बनना चाहता था। जब मैं खुद राम बनकर मूर्ति को उखेर रहा था तब मूर्ति अपने आप हस रही थी। म्हणून आपल्या जीवनामध्ये मी बनवलेली कृती माझ्याकडे बघून प्रसन्न व्हावी। त्यामुळे सगळ्यांना माझा प्रश्न आहे की भाई साहब, तुम्हाला कोणी बनवलंय? तुम्हाला जर तुमच्या बापाने बनवलेला असेल तर तुमचा बाप खुश होईल तुम्हाला बघून। जर तुम्हाला वाटत असेल की नाही मी स्पेशल भगवान परमात्म्याच्या द्वारा बनवलेलो आहे, तर मग भगवान तुम्हाला बघून खुश झाले पाहिजे। त्यानं माझ्यावर खुश व्हावं यासाठी मी काय करावं? व्हॉट इज द माय प्रेझेंटेशन? काय हवंय मला? काय असं करावं लागेल मला ज्या केल्यामुळे माझा भगवान आत्मस्वरूप असणारा माझ्यावर प्रसन्न होईल आणि म्हणेन यू आर माय बेस्ट डिपोटीज, म्हणेल तो की तो माझा पक्का आणि खरा भक्त आहे। त्यासाठी आपली इज्जत डावाला लावा, पण ती इज्जत डावाला लावल्याच्या नंतर त्या इज्जतीचा फालुदा नाही व्हावा, त्या इज्जतीचं धिंदडू नाही निघावं, त्या इज्जतीचे लचके नाही तोडावं कोणी। ती इज्जत त्यासाठी योग्य कामामध्ये डावाला लावावी। म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करणं इतकं सोपं थोडं आहे। तुळशीची माळ गळ्यात घातली, गोपीचंदनाचा टेळा लावला म्हणजे मग हृदयामध्ये कळवळा वैष्णवाचा येतोय काय बुवा? असं नाही होत। 12 माळा घातल्या, 12 माळा घातल्या तरी सुद्धा मनामधला कमकुवतपणा बाहेर निघायला तयार नाहीये। कधी कधी मला तर आश्चर्य वाटतं माझ्याविषयी सुद्धा आणि समाजामध्ये सुद्धा। मी स्वतःला पाटलाचा मुलगा म्हणून घेतो, पण पाटलाची लायकी माझ्यामध्ये इतकी सुद्धा नसते। तेव्हा मी पाटलाचा आहे का हा प्रश्न मला पडला पाहिजे। घोड काठवडी असेल आणि ते उकांड्यावरती मस्त लोळत बसलंय, अरे मग कुठंतरी भ्रष्टाचार दिसतोय। त्याचं नाव काठवडी घोडे, पण आहे ते नक्की एखाद्या गाढवाचं पिल्लू आहे का नाही? गाढवाचं पिल्लू लोळत असतं, जातवान घोडं कधी लोळत नसतं, जातवान घोडं कधी बसतही नसतं महाराज है ना। म्हणून तुम्ही ज्याचा परिचय देता त्याचे गुण तुमच्यामध्ये आहेत का? त्याचे गुण तुमच्यामध्ये आहेत का? तुम्ही ज्याच्या प्रेमावरती, ज्याच्या बळावरती, ज्याच्या बुद्धीवरती, ज्याच्या मनावरती, ज्याच्या धर्मावरती आपला परिचय देत आहात ना, त्याचा परिचय यथार्थ तुमच्यामध्ये उतरलाय का? हे महत्वाचं आहे। म्हणून जसं गावरान गाईचं वासरू 1000 गाईमध्ये जरी सोडलं ना तर ते आपल्या महिला शोधल्याशिवाय गप्प नाही बसणार। हा त्याचा स्वभाव आहे, हा त्याचा परिचय आहे। ते कोणाच्याही कासाला विलगणार नाही। ट्राय करून तर बघू, असली तसली माझी नाही महाराज, त्याला ट्राय करायची गरज नाही, तो डायरेक्ट आपल्या इकडे जाईल। त्याचं कारण आहे की तो तिचा आहे, पण आपण महाराज ज्याचे आहोत आपण त्याच्याकडे जात नाहीये। दुनिया में हाथ फैलाए खड़े हैं, बोले कोई तो आओ मुझसे प्यार करो, हम तरस गए हैं प्यार के लिए। गली में खड़े होते हैं, स्कूल कॉलेज के सामने खड़े होते हैं, किसी बगीचा में खड़े होते हैं, हाथ में गुलाब का फूल लेके खड़े होते हैं। कोई तो हो जो मुझसे प्यार करने के लिए आया हो, कोई तो हो। प्यार भीख मांगने से नहीं मिलता भाई साहब। प्रेम आणि शख्सियत भीक मागितल्याने नाही भेटत। प्रेम हा अंतस्थ एक जिवंत झरा आहे, तो खोदल्याने नाही,
तो अभिव्यक्त कर्तृत्वाच्या भूमीवरती त्याचा धरा तो धार सोडत असतो महाराज. म्हणून कर्तृत्वाची भूमी तुमची जितकी मजबूत असेल तितक्याच स्तरावरती तुम्ही जीवनामध्ये प्रेमी लोक प्राप्त कराल. म्हणून जीवनामध्ये कर्तृत्वाचा आस्वाद घेणारे माणसं आहेत. कर्तृत्वाच्या बळावरती या जगामध्ये देवाला झुकवणारे, देवाला रडवणारे, देवाला हसवणारे, किंबहुना देवाला नाचवणारे सुद्धा लोक या जगात जन्माला आलेले आहेत. जो दुनिया कौन चाहता है ना आत्म माया संभवामी, तो स्वतःच्या मायेच्या द्वारा संभवित होतो, जन्माला येतो आणि सगळ्याच्या हृदय देशामध्ये बसतो आणि यंत्र माया आपल्या मायेरूपी यंत्राच्या द्वारा सगळ्यांना भ्रमित करतो, सगळ्याला नाचवतो. पण त्याच्या हातानं नाचता नाचता महाराज असं प्रेझेंटेशन करतात हे भक्त मंडळी की त्याचं प्रेझेंटेशन बघितल्याच्या नंतर देव सुद्धा ठुमके मारायला मजबूर होऊन जातो, विवश होऊन जातो देव सुद्धा. आणि मग महाराज नाचता नाचता देवाचा है ना भगवान परमात्म्याचा पितांबर घडतो केव्हा नाचतानी महाराज. आणि तेव्हा गात कोण असतं? मुक्ताबाई जनाबाई सांगतात, ज्ञानदादा अभंग बोला, अभंग बोला. ज्ञानदादाने सुंदर पैकी अभंग बोलावा आणि त्या अभंगाच्या तालावरती महाराज भगवान परमात्म्याने ठुमका मारावा. हे श्रेय कोणाचं आहे? देवाचं नाहीये. हे श्रेय ज्ञानोबारायाचं आहे. हे श्रेय जनाबाई मुक्ताबाईचं आहे. हे श्रेय गोरोबा काकाचं आहे. हे श्रेय नवदेव बाबाचं आहे की जे आपल्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकाला नाचण्यास मजबूर करतात. आपल्या कथा कीर्तनाच्या टायमाला लोकाला म्हणावं लागतं आजची फुगडी स्पेशल अमक्या महाराजा बरोबर त्यांच्या घरवालीची फुगडी होणार आहे ना. महाराज ताईट होतो, धोतर ताईट करतो, कंबर बांधतो आणि फुगडीसाठी तयार होतो तेव्हा त्याची फुगडी कडी लावून बसलेली असते, यायला तयार होत नाही बाहेर. मग ते बळच म्हणतो माव का तुला अपमान करायचा का, चल ना. माव तो का तुला का अपमान करायचा का, चल ना. अर्थात तुझा अपमान न व्हावा म्हणून त्यांनी मजबुरीने यावं तुझ्या बरोबर फुगडी खेळावी. अशी परिस्थिती जर जीवनामध्ये असेल तर आपके इशारों पे प्रेम का झरा झरझर जाईल, कैसे झरेगा. म्हणून जीवनामध्ये वा कर्तृत्वाला इतकी किंमत द्या, इतकी किंमत द्या की तुमच्या कर्तृत्वामुळे भगवान परमात्मा तुमच्यावर खुश व्हावा. विठ्ठल तो भगवान परमात्मा आहे ना, तो स्वतः प्रेम स्वरूप आहे. तो स्वतः प्रेम स्वरूप आहे. नारद बाबा म्हणतात आसा तू अस्मिन् प्रेम रूपा अमृत स्वरूपा सा तू अस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति कृतो भवति मत्तो भवति. ज्या भक्ती मातेला प्राप्त केल्याच्या नंतर जीवनामध्ये मनुष्य मस्तीमध्ये येतो, तृप्त भवती आहे ना, मत्तो भवती. का सा प्रेम स्वरूपिणी भगवती माता भक्ती देवी कुठे राहते? अस्मिन परम प्रेम रूपी, या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी प्रेम रूपाने राहते. असा भगवान परमात्मा ज्याच्याकडे भक्ती माता साक्षात प्रेम रूपाने राहते, असा भगवान परमात्मा सुद्धा प्रेमाच्या साठी तळमळत असतो, धडपडत असतो, शोधत असतो की कहा होगा वो, कुठे असेल जो माझं अनन्य होऊन भजन करत असेल, कुठे असेल तो. म्हणून भगवान परमात्मा अशा घरी बिना बोलवता जातात.
बिना बोलवता जातात आणि त्या घरामध्ये जे असेल ते खायला तयार होतात. त्याचं कारण हे आहे की भगवान परमात्म्याला जे हवं आहे ते जिथे भेटतंय तिथे बिना बोलवता जातात भगवान परमात्मा. कारण भगवान परमात्म्याची ती कमजोरी आहे. थोरा प्रेमाचा भुकेला भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेलेला आहे. जगाला पुष्ट करणारा विश्वंभर जो आहे तो थेंब भर प्रेमाच्या साठी भगवान परमात्मा हा भक्तांच्या घरी चक्कर मारत असतो. या सुखा कारणे देव वेडावला हे ना वैकुंठ सोडून हे ना संतांच्या सदनामध्ये आला आणि सदनामध्ये आल्याच्या नंतर महाराज त्याला ते भेटत जे या त्या भगवंताला जगात कुठे भेटत नाही. म्हणून प्रेमाची भूकी असणं गुन्हा नाहीये. तो भगवान परमात्मा सुद्धा प्रेमाचा भुकेलेला आहे. तर आपणही असणार. कारण का प्रेम स्वरूप आनंद स्वरूप हा माझा स्वभाव आहे. हे माझं खरं रूप आहे आणि मी माझ्या रूपाच्या अनुसार जीवन जगणं माझ्या जीवनासाठी ही सुंदरता आहे, गुणत्व आहे ना की दुर्गुणत्व आहे. प्रेमाच्या साठी माणसानं धडपडावं, नक्की प्रेम जीवनामध्ये प्राप्त करावं. बस प्रेम प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा हृदयाची तुकडे तुकडे होऊन जातात. त्या टायमाला अशी मजबुरीने म्हणावं लागतं भीड़ है कयामत की. पुढचं प्रमाण काय? भीड़ है कयामत की फिर भी दिल अकेला है ना. क्यों बोलना पड़ता है? क्योंकि आपका प्यार सही नहीं था. तुमच्या जीवनामधलं प्रेम हे अशाश्वत आहे आणि अशाश्वत प्रेमामध्ये कधीही पुष्टी नसते, तुष्टी नसते आणि कधीही नैरंतर्यत्व नसतं. आणि म्हणून महाराज मौसम की तरह बदलने वाले दिल को शाश्वत कौन कहेगा. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जर मनपूर्वक भगवान परमात्म्याची ती प्रिय स्वरूपता हवी असेल, तो प्रेम भाव हवा जर असेल तर मग तुकोबाराईने जी केलं ती आपल्याला करावं लागेल. तुकोबाराईने काय केलं?
तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये भटकत नाही राहिलो. शास्त्र अनुसंगत संत अनुसंगत ज्या भगवान परमात्म्याला प्रेम स्वरूप मानलेला आहे, जो भगवान परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम स्वरूप आहे, जो भगवान यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण वर्य वसते जेथ, असा तो भगवान परमात्मा अगोदर मी ओळखला. अर्थात अगोदर मी चांगल्या प्रकारे त्याला जाणलं शब्द स्तरावरती जाणलं, शास्त्राच्या मुखातून संतांच्या आणि गुरुच्या मुखामधून त्याला जाणलं मी. आणि त्याला जाणल्याच्या नंतर पूर्ण विश्वास बसला की दुनिया जिसकी बनाई है वो सबसे बलवान है. तो भगवान परमात्मा मी माझ्या जीवनातला आराध्य बनवला, आराध्य. आणि मी त्याला आराध्य बनवून माझी आराधना सुरू झाल्याच्या नंतर अपेक्षा काय संसाराची नाही केली, अपेक्षा विषयाची नाही केली, अपेक्षा संसारातील कुठल्याच वस्तू परिस्थितीची अपेक्षा न करता बस प्रेम करत राहिलो. बोलू नका, प्रेम करत राहिलो. इतकं प्रेम केलं की जीवनामध्ये त्याच्या प्रेमाशिवाय मला दुसऱ्याचं कोणाचंही प्रेम आवडलं नाही. किंबहुना त्याच्या प्रेमापुढे सगळ्याचे प्रेम मला फलकट वाटू लागले. किंबहुना त्याच्या प्रेमाच्या पुढे हा संसार मला असार वाटू लागला. फलकट ते संसार, फलकट ते संसार, फलकट तो संसार येथ सार भगवंत. भगवान परमात्म्याच्या बगर या जगामध्ये अस्तित्व नाहीये. तसं दह्यामधलं लोणी काढून घेतलं ना तर अवशेष जे राहते ते सर्व ताक आहे, त्या ताकामध्ये सार नाहीये. म्हणून जीवनामध्ये मी भगवान परमात्म्याला चुनलं, भगवान परमात्म्याला स्वीकार केलं. कारण या जगाच्या बाजारामध्ये भगवान परमात्म्यासारखा मला कोणीही सुद्धा सार रूपाने दिसला नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या वरती मी प्रेम करतो. किती प्रेम करतो, किती प्रेम करतो, मला बोलू नये. इतकं प्रेम करतो की माझ्या शरीराची सुद्धा मला पर्वा नाहीये. इतकं प्रेम करतो मला पोटाची चिंता नाहीये. इतकं प्रेम करतो मला माझ्या तहानेची भुकेची पर्वा नाही. इतकं प्रेम करतो माझ्या संसाराची पर्वा नाही. याच्याही पुढे जाऊन सांगू का, तुकोबाराय म्हणतात दुनिया ज्यांच्यासाठी रडत असेल, पडत असेल, व्हिडिओ होत असेल, दुनिया ज्यांच्यासाठी रात्रंदिवस जागत असेल, त्या लेकरा बाळाची सुद्धा मला पर्वा नाहीये. हे ना थांबते जा. बर झाले देवा निघाले दिवाळी, बरिया दुष्काळ पीडा
दुष्काळे पीडा मेली. देवा बरं झालं माझी बायको मेली, बाई अन्न करता गेली, लेकर मेळे, बरं झालं देवा, काही हरकत नाही, पण तुझा विसर न पडावा ही माझी, तुझा विसर न पडावा यासाठी देवा काहीही झालं तरी चालेल, त्याच्या बदल्यात मला काय द्यायची गरज पडली ते देईन, परंतु देवा तुझा विसर न पडावा, पायाचा तो विसर न पडावा. भगवान हे परमात्म्या, तुझ्याशिवाय मी दुसऱ्यावर प्रेम करत नाही. अर्थात कंठी धरिला कृष्ण मनी, अशा पद्धतीने भगवान परमात्म्याला तुम्ही आपल्या कंठाचं आभूषण बनवून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही आपल्या कंठाचं आभूषण बनवून ठेवाल तेव्हा परिणाम काय आहे महाराज? परिणाम म्हटले अवघाजनी प्रकाश. या जगामध्ये प्रकाश पडला, समाजामध्ये प्रकाश पडलेला आहे. कसला प्रकाश आहे तर म्हणजे माझ्या भजनाचा प्रकाश पडलेला आहे. माझं भजन मला या जगामध्ये प्रसिद्ध करत आहे. माझं भजन भगवान परमात्म्याच्या आवडीचं आहे. माझं भजन माझं अस्तित्व आहे. माझं भजन माझा प्रकाश आहे आणि माझा प्रकाश माझा इतिहास आहे. आणि अशा प्रकारचा इतिहास निर्माण करण्याच्या पाठीमागे साधना एकच आहे. कंठे धरिला कृष्ण मनी विठ्ठल. त्या भगवान परमात्म्याच्या भजनाचा परिणाम जीवनामध्ये प्रकाश आला, प्रखरता आली, सत्यते आले, सत्यत्व आलं आणि त्याचा परिणाम भीड नाही ठेवत मी आता कोणाची भीड नाही ठेवत. का? वास्तविक रस जेव्हा जीवनामध्ये उतरला जातो तेव्हा भीड ठेवायची गरज पडत नाही महाराज, है ना. ज्याचं कोणाच्या बगैर निभत नाही त्यांनी भीड ठेवावी. माझं निभवण्यासारखं राहिलंच नाही. आता मला निभवण्याची भाषा कळत नाही, मला निभवायची गरजच नाही. त्याचं कारण आहे की मी माझ्या जीवनामध्ये आता निभून गेलेलो आहे आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये नाही भीड भाड. तुका म्हणे साना थोर. माझ्या जीवनामध्ये निर्बलता नाहीये, मी सबल झालेलो आहे आणि त्याचा परिणाम मी माझ्या जीवनामध्ये चांगल्याला सुद्धा भीत नाही. माझं बल जे आहे हे माझं बल माझं वैयक्तिक नसून माझ्या साधनेच्या द्वारा आणि माझ्या आराध्य स्वरूप भगवान परमात्म्याच्या द्वारा ते बल मला प्राप्त झालेलं आहे. आणि त्या बळाच्या बळावर मी काय करतो? काला वाकोलिया ब्रह्मदेवा वाकोलिया ब्रह्मदेवा वाकोलिया ब्रह्मदेवा वाकोलिया ब्रह्मदेवा
आहात है ना, हे फार महत्वाचं आहे. तुमच्या जीवनामध्ये बल देणारा प्रदान करणारा कोण आहे? तुमच्या जीवनामध्ये बल प्रदान करणारा नश्वर आहे की शाश्वत आहे? तुमच्या जीवनामध्ये जर बल देणारा जर नश्वर असेल तर एक दिवस तुम्ही बंद पडाल है ना. शोर पंप सारखं सकाळच्याला 8 वाजले की सुरू झाली, संध्याकाळी 6:30-5च्या दरम्यान बंद पडली. आता त्याच्यानंतर अरे उठकी, कधी वडन पाणी संध्याकाळी, कधी वडन नाही वळणार है ना. तसं उसणं बल, दिवस मावळला की बळ खतम, दिवस उगला की बळ आलं. असा उगवणारा आणि मावळणारा जर तुमचा बलदाता असेल तर ते बल नश्वर आहे. आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये महाराज बल हे शाश्वत असावं, बल हे शाश्वत असावं. आणि शाश्वत बलाच्या जीवावरती महाराज शाश्वत असणाऱ्या देवाबरोबर तुम्हाला खेळ खेळता येईल. अशाश्वत बळाच्या वरती मी शाश्वत देवाबरोबर कसं काय बळ खेळ खेळणार? म्हणून जीवनामध्ये तुमचं बल आहे ना हे शाश्वताचं असावं, सत्याचं असावं. महाराज महाभारत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. दुर्योधनाच्या जीवनामध्ये बलाला काही कमी नव्हती, बलवानाला काही कमी नव्हती, संख्येला काही कमी नव्हती. बलवान तो स्वतःही होता, किंबहुना तो वज्रदेही होता. तो आईच्या बळानं, पातिव्रता धर्माच्या बळानं प्राप्त झालेला जे बळ आहे त्या बळानं तो वज्रदेही बनला, वज्रदेही बनला. पण अशा वज्रदेहाच्या द्वारा सुद्धा त्याला कुठेतरी मरावं लागलं. दुर्बलासारखं तडपून 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 मरावं लागलं. त्याचं कारण आहे की तुमच्या जीवनामध्ये बळ हे अशाश्वताचं होतं. शकुनीच्या बळावरती डाव जिंकणारा, शकुनीच्या डावपेचावरती षड्यंत्र करणारा बलवान होता. जरी दुर्योधन तरी सुद्धा जीवनामध्ये हरला. त्याचं कारण त्याचं बल हे अशाश्वत होतं. जीवनात वनवास भोगला ज्या पांडवानं, त्या पांडवाने भगवान परमात्म्याला कधी सोडलं नाही. भगवान परमात्मा कृष्णाच्या बळावरती विजयोगाथा त्याने लिहिला. भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये कंद मूळ फळ बसून खाल्ले. 56 प्रकारच्या भोगाची कधी पांडवांनी अपेक्षा केली नाही महाराज. असा तो भगवान परमात्मा बलदाता आहे. पांडव म्हणले देवा आम्ही एका गावावर तुझा सुद्धा सुखी राहायला तयार आहोत. जा त्यांना म्हणा 5 जणांना 5 गावं द्या. भगवान शांती दूत बनून गेले. हस्तिनापूर नरेश धृतराष्ट्र समोर सिंहासनाधीश झालेले आहेत. आणि हा भगवान जगत विधाता आज आपल्या भक्तांच्यासाठी शांती दूत बनून गेलेला आहे. धृतराष्ट्र महाराज की जय हो. मैं शांति दूत पांडवों की ओर से आया हूं. महाराज जी पांडवों का प्रस्ताव, पांडवों की याचना इतनी ही है बस कि उन्हें 5 गांव भिक्षा में मिल जाए तो भी उनका गुजारा हो सकता है. एका शांतिदूताचं एका राजाबरोबर व्यवस्थित बोलणं चाललं आहे. परंतु मूर्खाचं प्रदर्शन करत मधीच महाराज हा भोकला. हे शांतिदूत मायावी कृष्ण, अरे जिनके पक्ष से तुम शांतिदूत बन के आए हो उन भिखारी पांडवों का बोल दो. जहांगीर कभी भीख मांगने से नहीं मिलती. अपने बाहू में बल है तो कुरुक्षेत्र के रणांगण में सामने आ जाओ. अरे 5 गांव क्या, सुई के नुक पर बैठने वाली मिट्टी तक नसीब नहीं होगी. मेरा वादा है, मैं कह रहा हूं दुर्योधन. भगवान परमात्मा त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात तूने मुझे ललकारा है बेटा, बेटा तूने मुझे ललकारा है, तूने मुझे मायावी कहा है. अभी के अभी यही के यही तुम्हें चैलेंज करता हूं. अगर हिम्मत है तुम्हारे हस्तिनापुर वासियों में तो पकड़ के दिखाई, मैं अपने पांडवों को लेके जाऊंगा. त्या टायमाला महाराज दुर्योधनाची हालत खराब झाली. कारण उसने बाळानं कधी भगवान परमात्म्याला आकळला जाऊ शकत नाही. भगवान आकळला जातो ते फक्त प्रेमाच्या भाषेने आकळला जाऊ शकतो.
भाव बळे अकळे एरवी न कळे. अरे उद्धततेचा हा पुरुष दुर्योधन त्या ठिकाणी महाराज असा उत्सवतो आहे. त्या टाइमाला भगवान परमात्मा म्हणले याद राख, अब तेरा और मेरा सामना उसी रणंगन में होगा जहां पे तुम्हारे सारों की मौत लिखी है, उसका नाम है कुरुक्षेत्र. आणि मग महाराज तिथे काय झाले हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. 11 क्षौणी सेना होती दुर्योधनाची, पर मुखामध्ये शब्द होता मदर्थे त्यक्त जीविताः एते मम सैनिकाः योद्धवाः सर्वे वीराः मदर्थे त्यक्त जीविताः. हे सगळे माझ्यासाठी मरायला आलेत असं तो म्हणतोय. याचा अर्थ तो दुसऱ्याच्या मरक्याच्या बळावरती बलवान हो पाहत होता. तो गोबाऱ्या म्हणतात आम्ही तसे नाहीये आहे ना, आम्ही तसे नाहीये. आमचं बळ सामान्य नाहीये. आमच्या बळाचा परिचय काय? वाकुलिया ब्रह्मादिका, हे बळ आहे आमचं पठ्यांचं आहे ना. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवय. उत्तम इति इंद्रादयाः, इंद्र आदी सर्व लोक उत्तम लोक आहेत. सत्य लोक असेल, महरलोक, जनलोक, तपलोक लोकांच्या दृष्टीने घ्या. अन्यथा भोग प्रधान भोग प्रचुरत्वाच्या दृष्टीने घेतला तर इंद्रादयाः सर्वे अपि उत्तमाः इति मन्ये. ते सगळे उत्तम लोक आहेत, पण त्यांना सुद्धा ठेंगा दाखायला आम्ही पट्ट्या भेट नाहीयेत. त्याचं कारण आहे कंठी धरीला. त्याचं कारण आहे आम्ही कुणाच्या बळानं बलवान आहोत. आम्ही बळीयाचे अंकित आहोत आणि म्हणून आम्ही बलवंत झालेलो आहोत. किती बलवान आहे तो, त्याच्या एका एका रोमाच्या गर्थ मध्ये एक एक ब्रह्मांड समाहित होईल. अशा प्रकारचा हिरण्य स्वरूप भगवान परमात्मा, विराट रूप भगवान तो आहे विक्रमादित्य. तो हा त्रिविक्रम, ज्याचा क्रम विक्रम रूपाने जाणला जातो. असा बली, धर्मधुरंदर असणारा बली, पण त्या बलीला सुद्धा समोर शांत करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे असे वामन. त्या वामनाच्या क्रमानं विक्रमांत होऊन ज्यानं या जगाला निर्माण केलं, आपल्या एका एका केसाच्या बुडाला एक एक ब्रह्मांड धारण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आम्ही त्याचं नाव घेतो आहोत, आम्ही ऐर्या गैर्याचं नाव घेत नाहीये. विठ्ठल म्हणून वाकुली या ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. आम्ही उत्तम लोकाला वाकुल्या दाखवण्याच्या पाठीमागे एवढंच आहे की जे स्वतःला उत्तम म्हणतात पण भोग प्रधान जीवन जगतात, स्वतःला उत्तम म्हणतात परंतु वाईट नजरेने बघतात, उत्तम म्हणतात पण पापी बुद्धीने राहतात, उत्तम म्हणतात परंतु ते अयोग्य आहेत आणि अयोग्य असल्यामुळे आम्ही त्यांच्या संग व्यवहार करत नाहीये. जे योग्य आहेत आशांच्याच बरोबर आम्ही व्यवहार करतो. आणि तो काय व्यवहार आहे? काला वाटू एकमेका, 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 काला वाटू एकमेका.
तुकोबाराय म्हणले आम्ही व्यापार करतो, आम्ही व्यवहार करतो, पण आमच्या व्यवहारामध्ये प्रेम प्रधान व्यवहारत्व आहे. प्रेम प्रधान आम्ही व्यवहार करतो आणि योग्याबरोबर व्यवहार करतो. अयोग्याबरोबर कधी व्यवहार करत नाहीये. कारण आमचं वागणं योग्य आहे, आमचं खाणंही योग्य आहे. युक्त आहार ना, युक्त आहार आहे आमचा, योग्य आहार आहे, युक्त आहार आहे, योग्य विहार आहे. आणि यांचा आहार आणि विहार योग्य असतो ते भगवान परमात्म्याचे भक्त असतात. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये आपसामध्ये इतकं प्रेमाने राहतो, इतकं प्रेमाने राहतो की एकमेकाच्या मुखामध्ये द्यायला तयार होतो. महाराज आज एकमेकाच्या गालामध्ये लेख लोक द्यायला तयार आहेत, मुखामध्ये द्यायला तयार नाहीयेत. मुखामधलं वडायला तयार आहेत, वडवून आपल्या मुखामध्ये घालायला तयार आहेत. किंबहुना तुम्हाला भेटलेलं आमच्या नावावर कसं होईल याच्याकडे लक्ष देतात. महाराज यांना स्वार्थ प्रधान समाज झालेला आहे आणि या स्वार्थ प्रधान समाजाला अर्थ सुद्धा कळत नाही. महाराज अर्थ सुद्धा स्वार्थ आहे. फॉर एक्झाम्पल अर्थ आहे, स्वार्थ आहे तुमचा काय. मोदी साहेबांना म्हणा, वर्तमान सरकारानं म्हणा, जी कोणी असेल, संडास बाथरूम बांधण्यासाठी तुम्हाला पैसे किती दिले? 12,000. पण पठ्ठे असे भारी आहेत महाराज. संडास बाथरूम कोणाच्यासाठी होतं? तुमच्या परिवारासाठी होतं, म्हणजे तुमच्यासाठी होतं. पण संडास बाथरूम नकोय, तुम्हाला पैसे हवेत. मग डोकं लढवलं महाराज. मग ज्यांनी बांधलं होतं त्याच्या संडास बाथरूम पुढे उभं राहिले हे, आणि मग म्हणले चांगला काढ फोटो आहे ना. दुसऱ्याच्या संडास बाथरूम पुढे उभा राहून तुम्ही फोटो काढता आणि त्या फोटोच्या बळावरती तुम्ही पुढं कागदपत्र तयार करता आणि ते 12,000 रुपये घेऊन येताना 12 वाटायला लावता आणि पुन्हा तुमच्या मालकीन निघाल्या रस्त्याला. इतके नालायक आहेत तुम्ही. टाळ्या वाजवा एकदा. म्हणजे आपल्याला स्वार्थ सुद्धा कळत नाही की बाबा शासनाने आपल्याला किती सुंदर एक स्कीम दिलेली आहे. 12,000 रुपये संडास बाथरूमला आपण नाही खर्च करू शकत, मान्य आहे. मग घे ना, बांध ना आता ते संडास बाथरूम. पण काय करता, अर्धा किलो सोनं गाड्यामध्ये घालायला मजा वाटते है ना. अर्धा किलो सोनं गाड्यामध्ये घालते मावशी, पण डबा घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. पण तिला असं वाटत नाही की 1-2 मासे इकावं आणि घरामध्ये स्वतःच संडास बाथरूम बांधावं आणि आपल्या घरातल्या चांगल्या लेकी बाळीला चांगल्या ठिकाणी सुरक्षित त्याचं ठेवावं अशी लाज नाही वाटत कधी हे ना. म्हणून नाकामध्ये कानामध्ये तर पार्किंगच इथून तिथून धावड 10-12. हा, नाकामध्ये इकडून बी धावड, तिकडून धावड है ना. गळ्यामध्ये भलं इतकं मोठं. एवढं सगळं कमवता येतं, एवढं सगळं घालून सुंदर राहता येतं, तर त्यासाठी एक संडास बाथरूम बांधता येत नाही का तुम्हाला? तुम्हाला वाटत नाही का आपली इज्जत जाते? आपल्याला वाटत नाही का की आपण भर रस्त्यावरती वाईट करतोय, आपण वाईट वागवतोय, रोगराईचा प्रचार करतोय आपण? असं वाटत नाही का? नुसतं थोबाडाला ब्युटी पार्लर मध्ये नेल्यानं जीवन सुंदर बनत नाहीये. जीवन सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता पहिली गोष्ट आहे, स्वच्छता. म्हणून जीवनामध्ये स्वच्छ राहायला शिकलं तर भगवान परमात्मा स्वच्छतेला किंमत देतो है ना, किंमत देतो. म्हणून भगवान परमात्मा हा त्याच्या घरी येईल बर का, ज्याच्या घरी स्वच्छता आहे, त्याच्या घरात राहतो, ज्याच्या मनामध्ये स्वच्छता आहे आणि त्यांचा व्यापार, त्यांचा व्यवहार चांगला आहे, ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे. म्हणून काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. निका भ्रष्टाचारी नाही, निका है ना. अर्थात पतीची या मता अनुसरून पतिव्रता है ना. तशा पद्धतीनं जीवनामध्ये जे निक्के आहेत, स्वच्छ हृदयाने युक्त आहेत आणि इमानदारीने धर्माच्या रस्त्यावरती चलून भगवान परमेश्वराचा प्रसाद काला रूपाने खातात ते लोक निकेत. त्यांना म्हटलं वैष्णव निका संभ्रम. तो वैष्णव आहे, तो निका आहे. वैष्णव तो जया
अवघी, थोडी थोडी नाही. 25% शेताला, 25% म्हशीला, 25% बायकोला, 25% बाबाला, 25% स्वतःला, म्हणजे अशा प्रकारे निवडेशन करत नाहीये. मग वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अशा प्रकारचा जो वैष्णव असतो त्या वैष्णवाला निका वैष्णव म्हणतात. आणि अशा निक्या वैष्णवा बरोबर आम्ही खरं वाटू एका मेका, वैष्णव निका संभ्रम काला वाटू. या एक दुसऱ्याच्या मध्ये आम्ही प्रेमरस पूर्ण होऊन एक दुसऱ्याच्या बरोबर काला देत आहोत. आणि तो काला देणारे आपण कुठले आहात? तू का म्हणे भूमंडळी, तू का म्हणे भूमंडळी, तू का म्हणे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे. आम्ही या भूमंडळावरती हा काला देणं घेणं करत असतो हे ना. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, अशा ठिकाणी आम्ही काल्याचं देणं घेणं करत असतो. अर्थात भगवान परमात्म्याच्या वरती नितांत प्रेम करणाऱ्या भाविक भक्ताच्या आपसामध्ये होणारा जो व्यापार आहे त्या व्यापाराचं नाव आहे काला. हे बोलू नका, काला आहे. आणि हा काला आम्ही आपसामध्ये वाटत आहोत आणि तोही प्रेमाने वाटत आहोत. आम्ही एक दुसऱ्याच्या मध्ये जो व्यवहार करत आहोत तो भक्तीचा प्रेमरसाचा जो काला आहे त्याचा व्यवहार करत आहोत. अशा प्रकारचा काला आज आपण सगळ्यांना भगवान परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त होणार आहे. विठ्ठल भगवान परमात्मा या भूतलावरती भक्तांच्या प्रार्थनेने जन्माला येतात. आणि म्हणून भगवान परमात्मा मथुरेमधून डायरेक्ट गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर जो भगवान परमात्मा वेदाधिकांना सुद्धा कळत नाहीये असा भगवान परमात्मा, तो काही असा नेता फेता नाहीये किंवा सकाळच्या इतके वाजता उठतो दुपारी एवढे वाजता खातो तेवढ्या वाजता झोपतो असा तो भगवान परमात्मा नाहीये. तो भगवान परमात्मा कसा आहे हे कुणालाच कळलं नाही. श्रुतीला नाही कळलं तर बाकीच्याला काय कळणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे वेदादी श्रम न कळे दया पार, शास्त्रासी निर्धार न कळीचे. तो हा
तो हा श्री हरी नंदाची घरी क्रीडे नानपरी गोपिकासी. जो वेदाला सुद्धा कळत नाही, शास्त्राला कळत नाही, तो भगवान परमात्मा महाराज भगवंताच्या भक्तानं जर का त्याला हाक मारली की प्रभो प्रभो हे दीनबंधो दीननाथ श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, हे जगतबंधो ये बाबा ये. पाप झालेत पार झालेत पाप देवा. त्यामुळे या अधर्मी लोकांचा, या दुष्ट दैत्यांचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा तुम्हाला यावं लागेल. ही प्रार्थना निर्गुणाला सगुण बनवते आणि तो भगवान तो हा श्रीहरी नंदाची घरी क्रीडे है ना, क्रीडे खेळतोय है ना. ज्याचा खेळ चांगल्या चालल्याला कळत नाही. नकळे अकळ अगम निगम एका जनार्दनी खेळत असे खेळ, एका जनार्दनी खेळत असे, एका एका जनार्दनी खेळत असे खेळ, नकळे अकळ अगम निगमा. अगमालाही निगमालाही ज्याचा खेळ कळत नाही तो हा श्री हरी नंदाची घरी क्रीडे नाना परी गोपिकांसी. गोपिका संग क्रीडा करतो म्हणजे काय करतो. गोपिकाने महाराज असा घेरा धरावाच होकडून आणि कृष्ण त्याच्यामध्ये बाल रूपाने त्या ठिकाणी उभा असावा आणि एकीने म्हणावं कन्हैया हम तुम्हें छचिया भर छाछ देंगे, नाचो. वाटीभर ताक देते नाच. आणि मग भगवान परमात्म्याने महाराज त्रितालावरती ठुमका धरावा आणि मग नाचावं हे ना. हे भगवान परमात्म्याला आवडणारी गोष्ट आहे. भगवान परमात्म्याला खेळवणाऱ्या कोण आहेत? श्रुती आहेत, वेदाच्या मंत्र आहेत वेदाचे हे. आणि भगवान परमात्म्याच्या साठीच ज्यांचं जीवन आहे अशा सगळ्या गोपिका महाराज भगवान परमात्म्यावरती अत्यंत नितांत प्रेम करणारे आहेत. आणि नितांत प्रेम करणाऱ्या भक्ताच्या मुखातून निघलेला इशारा भगवान परमेश्वरासाठी वेदाची आज्ञासारखा आहे. म्हणून तो भगवान परमात्मा छचिया भर छाछ पर नाचन चाहियो. तो भगवान परमात्मा नाचतो महाराज, खेळ खेळतो. चोरावया निघे गोपिकाचे लोणी, सवंगडे मिळवणी एक सरे. आणि मग महाराज भगवान परमात्म्याने सांगावं आजी देतो पोट बरी, पुरे म्हणाल तो वरी पण या, पण कस हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. दिस इज माय कंडिशन, कमिंग विथ मी. कुठं? चोरी करायला. चला चोरी करायला जाऊ म्हटले. भगवान परमात्मा चोरी करायला जातात आणि चोरी करायला गेल्याच्या नंतर महाराज त्याचा परिणाम समोर येतो आणि गवळणी महाराज त्या ठिकाणी येतात आणि आल्याच्या नंतर यशोदेला हाक मारतात, यशोदे यशोदे. आणि मग महाराज यशोदाला सवयच लागली होती, आली बाहेर. बाहेर येऊन बघत येतं काय आज महाराज कोंडा मावशी अशी धावतच आलेली आहे. यशोदे
तुझा कृष्ण इतका कसा ग झाला धीट, त्याला कसं काही कळत नाही. आमच्या घरामध्ये घुसतो, दही दूध लोणी तूप मखन खातो आणि मडके फोडतो ग. अगं एकटा तर नाहीच खात, पण 12 घरचे 12 कोंडोळे जमा करतो आणि आमच्या घरातलं सगळं दही दूध संपवून टाकलं ग. याला सांग ना ग काय. तितक्यामध्ये महाराज तिच्या शेजारी धुरपद मावशी होती, तिच्या बरोबर आली. धुरपद मावशी मध्ये हे कोंडी, अगं एवढी एवढस नक भर नाही किडू, आणि त्याचं घराणं सांगायला पारामराम पाऱ्यामध्ये दुसऱ्याच्या दरवाज्यामध्ये तोंड घेऊन पारस तोंड आली. तुला काय लाज लाज आहे का ग. अगं म्हणे मग काय सांगू नाही तर काय करू, मोठ्याच लेकरू आपण गरीबांनी कुठं त्यांच्या नादाला लागायचं म्हणून आली घराणं सांगायला. आज सण मोठ्याच मग ये म्हणा ह्या दरवाज्यामध्ये नाही, कान सडकून काढला तर मग नावाची मी बी मग धुरपदी नाही. कृष्णाने हळूच असं पदराच्या आडून बघितलं बा. अयो म्हणे ही लई म्हातारी भारी टपूची टपू म्हातारी असे, लोणी दही दन तुपन मथन आमक सगळं तीच खाऊन घेणारी अशी टप्पू दोहिरी हाडाची म्हातारी होती. आणि त्या म्हातारीने हिला कृष्णाला चॅलेंज केलं, ये माझ्या घरी तुझा कान सडकून काढे म्हणे. कृष्णाला महाराज झोंबलं ना ते. बराच वेळ वाट बघितली, आता माझे मित्र येतील. ही ते गेली निघून, तो डागली निघून गेली. निघून गेल्याच्या नंतर महाराज धोपणी इकडे निघत होतो कृष्णाच्या कानामधून. म्हणे बघतो हिच्याकडे, पेंद्या सुदाम्या व्रजा वाकड्या श्रीरामा मंगल सगळे जमा झाले आणि विचारलं, हे पेंद्या आज एक गुड़िया मेरे दरवाजे पे आई, उसने मुझे मारने की भाषा की, कहाँ है उसका घर. पेंद्या म्हणला किसका घर. अरे वो नहीं क्या मोटी से मोटी दिखाई देती है. अरे कौन. अरे वो बड़ी ऊंची सी है वो. हाँ ती धुरपद मौसी का है. हाँ वही, उसी के घर पे टपकाएंगे आज, उसको जाके डालेंगे उसका डेरा वहां पे, आज उसी को टपकाएंगे. जाने का है हमको, चल. महाराज पेंद्या म्हणला देवा चांगल्या चांगल्याच्या नादाला लागाड, पण ती लई खतरनाक आहे म्हणे. ती नवऱ्याला सोडत नाही, ती नवऱ्याला सोडत नाही. तुला काय सोडणार आहे. नाही म्हणे हम तो खतरों के खिलाड़ी, जाएंगे तो वहीं पे जाएंगे. आज की रोबरी वहीं पे होगी, चोरी वहीं पे करेंगे और दिल नहीं पेट भर भर के खाएंगे, है ना. पेंड्या म्हणला यार आजचा डाव लय खतरनाक आहे, तू हो बाबा पुढं. आज संध्याकाळी म्हणे बघोच हिच्याकडं. आणि मग महाराज डाव ठरला त्यांचा. संध्याकाळच्या टायमाला आज आपण हिच्या घरी जाऊन चोरी करायची ठरलेलं आहे. पण धुरपद मावशीन अशी फटकळ तोंडाची बोलून मोकळी होते. नंतर पश्चाताप होतो तिला महाराज. असं बऱ्याच जणाला होतं, शिवाय कणाकणात येतात नंतर म्हणतात तुला राग आला. असं नाही का. नाही राग नाही याच्या, दोन तोंडात मारावा त्याच्या. काही ना अगोदर कोणी कोणी तर असे बहादर आहेत, बायकोला चाटाचट चपाचप चापटी मारतील आणि नंतर तेच सांदेला जाऊन रडत बसतील. तेच रडत आहेत ना बाबा म्हणतात, आहेत असे ना. तेच रडत बसतील जाऊन. आणि मग बायकोनी बघा कुठे गेलं कोणाच ठाऊक येड, कुठे गेलं तिला माहिती. मग ठ्यापा कुठं आहे. कोप भवनात ती नव्हती, हेच जातं कोप भवनामध्ये. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर हॅलो ए बंटीचे पप्पा, बंटीचे पप्पा मला बंटीचे पप्पा काय. अहो ते कीर्तन सुरू झालंय तिकडं बोलवलंय तुम्हाला. बरोबर. मग हळद डोळे पुसणार, तोंड हात पाय धुणार, लगेच पावडरचा डबा पुढं करणार. डोळे लाल झाले तर डोळे रडू रडू जरा तोंडाला नीट करा, जरा चांगलं राज जा थोडस. मग तू नीट करा जा ना, तू नीट राज जा ना, तुला नीट राहते ना. आहे का पुन्हा झालं का तुमचं सुरू. नाही आता नाही, आता ग बस. अशा प्रकारचे मग एक खास प्रिय लोक असतात महाराज. आणि ही त्यातली एक होती महाराज. हिला बोलून पश्चाताप झाला. पश्चाताप झाल्याच्या नंतर हिचा रंगाराव संध्याकाळी आला ना म्हशीगाई घेऊन. आल्याच्या नंतर ती रंगपतीला म्हणते, अहो बंड्याचा बाप, अ बंड्याचा बाप काय आज का नाही मी नंदबाबाच्या वाड्यात गेले होते. मग उगती नाही का गेले होते माझ्या सखी बरोबर. म्हणे मग अति लागली उगायला सकाळ सकाळ काहीतरी घराणं सांगायला. मग मी म्हणले माझ्यासारखीच्या घरी येऊन बघ मी कान सडकेत असते. म्हणले मग मला आता भीती वाटते, तो घरी संध्याकाळी येतो का काय कोणाच ठेवक म्हणून मला भीती वाटायला लागली. हो येत आहे, त्याच्या घरामध्ये 9 लाख येईन, तो या घरी येईन, कशाला बुटकवलं का ताक भरत न्यायला. येडी झाली का, कशाला येणार, झोप गपची. नाही ना तसं नाही, तुम्हाला ध्यानात नाही येत. खरंच म्हणलाय तो माझ्याकडे रागाने बघत होता. मग ती म्हणते एक काम करा, आता तुम्ही दिवसभर थकून भागून आलेला आहेत, तुम्ही 12 वाजेपर्यंत खुशाल झोपा, तवर मी जागी राहते. आणि 12च्या नंतर तुम्ही जागा राहा, मी झोपते. जमन का. आता नाही म्हणायला चालणार नाही, कारण नाही म्हणलं की संध्याकाळचं मग भजन बारून सगळे खड्याच तिथं सुरू होतं. आखी गल्ली जमा होईल. मग ते तो कसंच नाही म्हणतोस तू म्हणून, आहे ना. आणि मग
तो म्हटला ठीक आहे वा. रंगा पाटील मस्तपैकी आपल्या शेळ्या भाकरीमध्ये शिळतात, कचून हाणतात, बिड्याचं पॉकेट घेतात आणि बाहेर फुरफुर फुरफुर करत बसतात, खाका करतात, खोकातात, बेडके साईडला तिथंच कोपऱ्यात टाकतात आणि कशा तरी 12 वाजल्या म्हणा. 12 वाजल्याच्या नंतर तिथून पुढे महाराज ही धुरपद मावशी जागी झाली आणि जागी झाल्याच्या धुरपद मावशी म्हणली अहो बंड्याचा बाप जा झोपायला. आता तुम्ही बंड्याचा बाप पटकन उठला, झोपायला गेला. कूलर लावलेलं होतं, मस्तपैकी माळवत्याचं घर होतं, जुनाट पलंग होता, फसला. झोप आली महाराज. बंड्याचा बाप जसा गेला तसा झोपी गेला आणि मस्तपैकी स्वरामध्ये घुरू लागला. आणि इकडे येणे नशीची टोपी घेतली, मस्तपैकी ह्या नाकात कुंभिती, त्या नाकात कुंभिती, शिकती सटसटा सट पळतच खोकती, इकडं बघती तिकडं बघती, विनाकार चक्र मारती. कसं तरी आहे ना. उलट झालं का? उलट झालं है ना. मग कावा सांगत तुम्ही विठ्ठल बंड्याचा बाप जागा झाला. 12च्या नंतर मला म्हातारी झोपी गेलेली होती आणि बंड्याचा बाप इकडे तिकडे हिंडू लागला. 12, 12:15, 12:30, 1, 2, 1:30 वाजली. 2 वाजता महाराज बंड्याच्या बापाला काय आवराना झोप. बंड्याचा बाप गेला झोपला. भगवान परमात्म्याने म्हणला सुदाम्या हे पेलिया उठ. झोपलं म्हातार, उठ लवकर चल. आणि महाराज सगळे माळवदावर आले. माळवदावर आल्याच्या नंतर भगवान कृष्णाने सांगितलं ऐका म्हणले डोळे बंद करा. डोळे बंद केले सगळे. भगवान परमात्म्याने हळूहळू आतमध्ये सोडले. महाराज कसे सोडले आपल्याला माहित नाही, पण ते जसं सांगितलं तसं मी ऐकतो ते तसं तुम्हाला सांगतो आहे. पेंद्यानी व्रजा वाकड्याने आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये गेले महाराज. शिंके उंचची उंच होते पण एकावर एक चढू चढू महाराज सगळे खाली काढले. खाल्लं पिल्लं मस्तपैकी आयश केली. राहिलेलं का नाही आपोआपल्या तोंडाला गुळसूर घेतलं महाराज. राहिलेले डेरे फिरी असे पालते घातले. कृष्ण त्याच्या थया थया नाचला महाराज. म्हणजे डंगरी लई बेकार बोलली होती मला. कान सडकी म्हणले बघतो हिच्याकडं. आणि खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर महाराज 4च्या दरम्यान भगवान परमात्म्याने सगळ्याला वर पाठवलं. जा म्हणले पटापटा वर जा. पटापटा म्हणले जातो तर आम्ही धुरपद मावशीचं दर्शन घेऊन येतो. गेला नुसतं धुरपद मावशीचं दर्शन घेतलं आणि भगवान परमात्मा वापस निघून आला. 4:30 वाजल्या, 4:45 झाल्या आणि तितक्यामध्ये आला का काय म्हणून महाराज धुरपद मावशी जागी झाली. आणि जागी झाल्यावर बघते तर अंधार पडलेला, लाईट गेलेली आहे. तिला वाटलं आता चिमणी लावल्याशिवाय पर्याय नाही म्हणून धुरपद मावशी जशी महाराज वेगात उठले, जशी पुढे चिमणीचं काडीच्या डबी आणायला गेली तशी ओढली म्हातारीने माघारी. म्हातारी अशी खेक असली म्हणली बंड्याचा बाप लाजलं जे आहे का नाही तुम्हाला काही. गावामध्ये काकडा सुरू झालाय सप्त्यामध्ये तुम्ही माई वेणी वडता. म्हातारा पहिल्याच्या काळाला होतं, रात्रभर जाग राहिलं होतं, त्याला परेशान झालं होतं जरा. ते म्हातारा म्हणले धांगडे खाऊन पिऊन मातली माझ्यावर आरोप करते सकाळ सकाळ. तू माझ्या गाडी सगळं खेळती अजून तुला लाज नाही वाटत खेळायला. महाराज बस हिचं तर काही विचारायचंच नाही. मग का आता बस त्याच्या गचुऱ्याला धरायचं ठेवलं तिनं. म्हणले मी असले मोकार चाळे कधी करत नाही. तुमच्या दाढीला कशाला खेळू मी. ते म्हणले तो ह्या येणीला मी कशाला खेळू. मी काय लहान लेकरू वाटलं का तो ह्या येणीला खेळायला मी. ती म्हणली झालं असं हुकून चुकून जाऊ दे लय मोठ्यांना का बोलू. शेजारीचे ऐकत आहेत. उठली आणि पुन्हा गेली, पुन्हा वडली. आता पुन्हा वडल्याच्या नंतर महाराज म्हातारी परेशान झाली. म्हणजे असं काय करता तुम्ही पंड्याचा बाप. म्हणून ती आपल्या वेणीला धरत 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 जवळ गेली तर महाराज जंक्शन स्टेशन लागलं है ना. जिथं गाठ पडलेली होती ती काढली नाही काढली. तिथं गेली म्हणली बाई पंड्याचा बाप आहे. एका गाठीवर भागलं नव्हतं का. आम्ही का पळून चालले होते काय. तुम्ही कशी काय गाठ मारली डबल. बंड्याचा बाप मला हात चिडला म्हणा. तो ह्या नादाला लागून माहोल हे वाटोळं झालंय. मग हे दोन्ही पोरं तोयामुळं व्हायला राहिले. आणि आता मला चंदनाच्या पाटावरती चांदीच्या ताटामध्ये सोन्याचा घास भरवीन असं म्हणत होते. पण तो ह्यामुळं मला येड्या बाबळीच्या लाकडातला स्वयंपाक खावा लागतो र. तू इतकी कडू आहे. बंद करतो हो नाटक आणि गाठ सोड. पण काही केलं गाठ सोटाना महाराज. म्हणजे कापवा तिला कापायला कापना, पेटवा तिला पेटाना सुद्धा. अनेक पद्धतीने प्रयत्न केले पण भगवान परमात्म्याच्या त्या कृपा अंकित असणारी ती गाठ काही सुटायला तयार नाही. एवढ्यामध्ये दिवस उगला आणि दिवस उगल्याच्या नंतर महाराज सगळे जमा झाले. दरवाजे बाजू लागले. लोकांना वाटलं म्हातारं गचकलं काय. अय धुरपद मावशी, अय रंगा भाऊ दरवाजा उघड. तेव्हा महाराज आता खरी कसोटी होती दोघाची. ते म्हणे तू पुढं हो, ते म्हणे तू पुढं हो. रंगा भाऊ म्हणले मी आपला गरीब माणूस आहे. तुला तो जसं करायचं तसं कर. तू बोलली तुझं थोबाड फोडणार आहे आता. हो पुढं. ती 6.5 फुटाचं हे 5 फुटाचं. पुढं झाली ती. पुढं झाल्याच्या नंतर दरवाजा उघडला.
तर एवढे गच भरलेले पोहर सगळे गर्दीच गर्दी, सगळे बाल गोपाळा जमा झालेले. आणि आता ते बघत हिच्याकड ती त्याच्याकड, ती याच्याकड ती त्याच्याकड. तितक्यामध्ये पांड्या आला. आये पापा कुठे, पापा कुठे म्हटलं की पापा लगेच त्याने असं झटका दिला महाराज यांना. पुढं म्हणे, पुढं आलं की ते सगळं पुढं आलं. दाढी आणि विणी बी पुढं आली आणि ती गाठ मारलेली दिसली महाराज. लोकांनी तिच्या तोंडावर शेण फेकायला सुरुवात केली बालगोपाळानं. अर्थात भगवान परमात्म्याला म्हटले होते की मी तुझा कान सडकीन, पण भगवान परमात्म्याने तिची इतकी हालत खराब केली की भगवान परमात्मा आता तिच्या पुढे उभं राहिला आणि ती खाली बघायला लागलेली आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याच्या अशा अनेक लीला आहेत. पहिली आली धावत म्हणे गे बाई काय केली मात, गळ्यामध्ये हात घालीत मुखासी मुख चुंबन देत. हे गे बाई आम्हासी पाहावे ना अजून कशी लाज नाही तुझी मना, तुझा तुलाची गोड वाटे काना 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 ईश्वरे बाळा तुझा काना ओठवरी सुसु धिंगाणा. अनेक प्रकारे भगवान परमात्म्यानं खोड्या केलेल्या आहेत. एक तर म्हणली अवर्या वर्या पुला काना 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 नसियेला अमुच्या हातुना येला अमुच्या हातुना अवर्या वर्या पुला अवर्या वर्या पुला नसियेला अमुच्या हातुना नसियेला अमुच्या हातुना. आमच्या सुनाला परेशान करतो. येतो आमुची या घरासी हे ना, धमकावी तोले की सुनासी हे ना. आणि म्हणतो दही कुठं सांग, लोणी कुठे सांग, अशा पद्धतीने धमक्या देतो. जर नाही सांगितलं तर म्हणली आमच्या वाड्यातली गोठ्यातली वासर असे बिदीला गल्लीला सोडून देतो. असा हा तुझा खटनट का नाही ग बाई, त्यामुळे त्याला आवर घाल. अनेक घराने सांगितले महाराज. ऐसे घराने ऐकता कानी ईश्वदा नयनी आले पाने, कृष्णा खोड्या दे टाकोनी हे का जनार्दना चरणी. हे कृष्णा किती दिवस खोड्या करणार रे बाबा. भगवान परमात्मा ऐकत नाही हे बघितल्याच्या नंतर नंद बाबाला बोलवलं तिनं आणि नंद बाबाला सांगितलं या तुमच्या पोराला सांभाळा. आता हे लहान नाही राहिलं, हे आता धिट झालेला आहे आणि मला काही चोपत नाही, त्यामुळे आता याला तुम्ही सांगा समजून. तेव्हा आता बाप जो आहे तो मार्गदर्शन उपदेश चांगला करत असतो. नाही ऐकलं तर मग ठोका टाकत असतो. नंद बाबाने सांगितलं कृष्णा उद्याच्याला सगळे गाई घेऊन तो शेतामध्ये जायचा आहे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे
मग भगवान परमात्म्यानं सगळ्या बालगोपाळांना सांगितलं यात आपल्या गावात थांबायचं नाहीये, आता आपण मोठे झालेलो आहोत, त्यामुळे तुम्ही सगळे आपापल्या गाया घेऊन रानामध्ये या. आणि मग महाराज भगवान परमात्मा छोटी छोटी गैया छोटे छोटे गो छोटा मेरा मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे गो छोटा मेरा मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे गो छोटा मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे गो छोटा मदन गोपाल, आगे आगे गैया पीछे पीछे गो प्रीतम मेरा मदन गोपाल, प्रीतम मेरा मदन गोपाल, प्रीतम मदन गोपाल, छोटी गैया छोटे छोटे मदन गोपाल, छोटी गैया छोटे छोटे मदन गोपाल. भगवान परमात्मे सगळे बालगोपाळाला घेऊन खांगावरी कांबळी हातामध्ये काठी चारित सेनो सावळा जग जेठी सावळा सावळा जग जेठी. तो भगवान परमात्मा आज गाई घेऊन बाल सौंगड्या बरोबर सुंदर गोपालाचं रूप धारण करून या यमुना मैयाच्या सुंदर अशा वालुकामय पुलीन प्रदेशामध्ये गेलेले आहेत आणि नाना प्रकारचे खेळ खेळू लागलेले आहेत. आणि खेळ खेळता 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 महाराज रात्रीच्या 11 वाजायला लागल्या, असंच म्हणावं लागेल ना, हे का नाही. आणि समय भरपूर झालेला होता, त्यामुळे भगवान परमात्म्याला पेन द्यायला सांगितलं. खांगी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. तेव्हा आळसी मनानं आणि जड शरीरानं खेळणं होत नाही गड्या, त्यामुळे आता याला चुस्त आणि मस्त करण्यासाठी खाण्याची गरज आहे. म्हणून देवा हे भगवान परमात्मा आता आमच्याचं काही खेळणं होत नाही, अशा प्रकारची करुणा भाकली पेंद्या सुदामा व्रज वाकड्यानं. तेव्हा भगवान परमात्मा म्हणले तुमच्या आनंदामध्ये माझा आनंद आहे ना. माझं थोडं असं थोडंच आहे की नाही नाही 5:30 वाजले तरी काही नाही, व थोडी पात राहिली घ्या ना तेवढी, आता त्याला काय होतं घ्या ना तेवढी, आता असं काही नाहीये म्हणे. जिथं तुम्हाला कंटाळा आला तिथे खेळ संपलेला आहे. आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी खेळ मोडला आणि म्हणले चला आपोआपल्या शिदोऱ्या घेऊन या. आणि मग सगळ्या बालगोपाळांनी आपोआपल्या शिदोऱ्या आणलेल्या आहेत आणि त्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्रित केल्या. भगवान परमात्म्यानं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, आपली शिदोरी त्याच्यामध्ये मिसळवलेली आहे, त्याचा काला बनवला आणि भगवंतांनी हातामध्ये घेतला. बिभ्रत वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे जगक्षे वामे पानमसृण कवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदः हासयन्नरमभिस्वैः स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञभुग्बालकेलिः पुण्डलीकवरहरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान बाबुजी ज्ञानेश्वर महाराज की महाराज की गोपाल कृष्ण भगवान. अशा पद्धतीने अनधिकारी लोकांना भगवंतांनी प्रसाद नाही भेटू दिला, पण अधिकारी लोकांना आपल्या हाताने प्रसाद देतो पंढरीनाथ. असा तो भगवान परमात्मा सगळ्याला प्रसाद देण्यासाठी या ठिकाणी आज या सगळ्या आपल्यामध्ये अवतीर्ण झालेले आहेत आणि आज आपल्याला सगळ्यांना प्रसाद देणार आहेत. आपल्या या सप्ताहाची परंपरा फार 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 दीर्घ आहे
ते किती काळापासून आहे ते कोणाला कळत नाहीये, अशी या सप्ताहाची आख्यायिका आहे. आणि बाबाजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील लोक भावी भक्त येऊन हा कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमामध्ये बाबाजींच्या सेवेच्या मध्ये एक शेवाचं पुष्प अर्पण करण्याचा सुअवसर मला तुम्ही सर्व ग्रामस्थांनी दिलेला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थांचा मी आभार अभिव्यक्त करतो. या ठिकाणी सगळे गुणवान गायक वादक आदी करून सगळे पेटी मास्तरी विनेकरी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला रेकॉर्ड करणारे असे आमचे बंधू आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. आणि भगवान परमेश्वराच्या चरणी आपली सेवा सदैव संलग्न राहावी, निरंतरता राहावी अशी अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जिंकेला रे दुरी होता तिगाचे गरी तुम्ही वारे रोहे रे मुका पसारो वाहता तारा घरे रोही जागो परा तुम्ही वारे रोहे रे मुका पसारो घरे मने हाथे तो काउंट का मुने ने वारे तो ही धरिला कृष्ण बने अवराज ने प्रकाश का संभ्रम ब्रह्मानिका उत्तम लोकाल का वैष्णवने का संभ्रम तुका मने भूमंडली आम्ही परे का वैष्णवने का संभ्रम महाराज तुम्हें